नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी मस्त असा खमंग आपण चिवडा बनवणार आहोत. त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनाच दिवाळीच्या भरपूर साऱ्या अशा शुभेच्छा. चला तर मग चिवडा बनवण्यासाठी सुरुवात करूया आणि काय काय साहित्य लागतं तेही बघूया. चिवडा बनवण्यासाठी मी इथे लाह्या घेतलेले, कुठल्याही लाह्या चालेल, भाजके पोहे असले तरी चालेल. इथे मी अर्धा किलो लाह्या घेतलेले आहे. 50 ग्रॅम पोहे घेतलेले, आपण जे नेहमी कांदा पोहे बनवतो ते पोहे घेतलेले आहे. 50 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम मकाचे पोहे आणि 50 ग्रॅम आपण भाजकी डाळ घेतलेली आहे. 25 ग्रॅम आपण खोबरं घेतलेले सुक्क, छान असे काप करून घेतलेले आहे. आणि छोटे छोटे जिन्नस घेतले ते दाखवते. चवीनुसार मीठ लागणार आहे. इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या 5-6 कट करून घेतलेले, लाल तिखट, कढीपत्ता, जिरा आणि हळद एवढे आपण घरचे साहित्य वापरणार आहोत. अजिबात बाहेरचं पॅकेट आपण वापरणार नाही मसाल्याचं. सर्व घरगुती मसाल्यात आपण चिवडा बनवणार आहोत. चला तर मग बनवण्यासाठी सुरुवात करूया. प्रथम आपल्याला थोडेसे ज्या लाह्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आणि सर्व जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे आहे. प्रथम मी अगदी थोडेसे आपण ज्या लाह्या घेतलेल्या आहेत त्या भाजून घेणार आहे. जास्त वेळ आपल्याला लाह्या भाजायच्या नाही, कारण की आपल्या लाह्या ताज्या आहे, म्हणजे मस्त कुरकुरीत आहे. अगदी 2 ते 3 सेकंद आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे. अगदी हाताला चटका बसेल एवढंच गरम केलेले आहे. आता मी काढून घेते आणि सर्व जिन्नस तळायला सुरुवात करणार आहे. आपलं तेल छान गरम झालंय. प्रथम घालून घेऊया शेंगदाणे तळून घेणार आहे. शेंगदाणे छान तळे गेलेले आहे, काढून घेऊया. शेंगदाणे झाले, आपण खोबरं तळून घेऊयात. खोबरंही छान आपलं तळे गेलेले आहे, तांबूस रंगावर, काढून घेऊया. मकाचे पोहे तळून घेणार आहोत. छान तळे गेलेले आहे, काढून घेऊया. डाळ तळून घेऊया. डाळ तळून झाली, आता पोहे तळून घेऊया. कढीपत्ता तळून घेऊया. बघत असाल कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत झालेला आहे. आपण प्रथम धुवून आणि सुकवून घेतला होता. सर्वात शेवटी मिरच्या तळून घेऊया. मिरच्याही आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे. मिरची छान कुरकुरीत अशी तळून झालेली आहे, काढून घेऊया. त्याच कढईमधले आपलं तेल, जास्तीचे तेल काढून घेतलेलं आहे आणि आपण राहिलेल्या लाह्या भाजून घेणार आहोत. जिरा घालून घेते फोडणीसाठी. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आपल्याला जास्त करपवायचे नाही मसाले, म्हणून थोडस गरम झालं पाहिजे. आपलं जिरा छान फुललेलं आहे. त्यात थोडस मीठ घालून घेते, म्हणजे तेल आणखीन थंड होईल. थोडस मिरची पावडर घालायला, मिरची पावडर आपली करपणार नाही. मिरची पावडर घालून घेते. त्यातच घालून घेते हळद. बघत असाल मिरची आपली छान तळलेली आहे किंवा भाजली गेलेली आहे, करपली नाही अजिबात. त्यातच घालून घेते उरलेल्या लाह्या. बघत असाल तर आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सर्व जिन्नस आपण जे तळून घेतल्या होत्या त्या सर्व आपण त्या लाह्यांवर घालून घेतलेल्या आहेत. त्या तिखट लाह्या सुद्धा मी याच्यात घालून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. बघत असाल सर्व आपण लाह्या भाजून घेतलेले आहे छान. आणि आता सर्वात शेवट जाणार चाट मसाला आणि छान एकजीव करून घेणार आहे मी. 10 रुपयाचं एक पॅकेट पुरेसं होतं अर्धा किलो लाह्यांना. बघत असाल खूप छान असा आपला चिवडा दिसतोय. त्यात मी घालून घेते फिक्की शेव आणि तिखट शेव. ही आपण घरगुती शेव आहे बनवलेली आणि आपल्या शेवचाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे, नक्की जाऊन बघा. छान मिक्स करून घेते. बघत असाल तर मस्त आपला खमंग आणि कुरकुरीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे. अतिशय मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.